Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir, MHG College, HSC Vocational Department, मालेगाव कॅम्प, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो ही कविता अभ्यासणार आहोत. ही कविता एडगर गेस्ट यांनी लिहिलेली आहे. तर सुरुवातीला आपण या कवितेची प्रस्तावना बघणार आहोत. सो लेट्स लुक ॲट द इंट्रोडक्शन ऑफ द पोएम 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो. सो हिअर इज एन इंट्रोडक्शन ऑफ द पोएम. एडगर गेस्ट, his lifespan is 1881 to 1959, was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. एडगर गेस्ट यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि जेव्हा ते 10 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांना अमेरिकेमध्ये नेण्यात आलं. म्हणजे अमेरिकेमध्ये ते मोठे झाले, त्यांचं संगोपन अमेरिकेत झालं. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. आणि वयाच्या 14व्या वर्षापासून म्हणजे 1895 पासून ते लिखाण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. थोडक्यात त्यांना लिखाणाची प्रचंड आवड होती आणि म्हणून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आढळतं. आता एडगर गेस्ट हे नेमके कशा पद्धतीने लिखाण करतात हे आपल्याला पुढच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट. एडगर गेस्ट यांना लोकांचे कवी असं म्हटलं जातं. फॉर इज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये अत्यंत साधेपणा, सरळपणा आहे आणि आशावादी सुरामध्ये ते कविता लिहितात. म्हणजे लोकांना प्रोत्साहन देणे, मोटिवेशन देणे, प्रेरणा देणे, तर यामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय आहे. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर्स अँड मॅगझिन. गेस्ट हे त्याचबरोबर अमेरिकेमधील वर्तमानपत्र आणि मासिकांसाठी सुद्धा लिखाण करत असत. म्हणजे ते न्यूजपेपर्स अँड मॅगझिनमध्ये त्यांच्या ज्या काही कविता आहेत किंवा जे काही लिखाण आहे ते प्रसिद्ध होत असे आणि लोकांपर्यंत ते पोचायचं आणि म्हणूनच त्यांना पीपल्स पोएट असं देखील म्हटलं जातं. आता हॅव यू अर्न युअर टुमॉरो ह्या कवितेमध्ये नेमकं काय आहे, त्या कवितेचा थोडक्यात आशय किंवा माहिती आपल्याला इथे सांगितलेली आहे. दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. हॅव यू अर्न युअर टुमॉरो ही एक प्रेरणादायी कविता आहे. म्हणजे वाचकांसाठी ती प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारी अशा पद्धतीची कविता आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर they have done anything to improve the life of another human being or not. आता त्यांनी वाचकांना सरळ प्रश्न विचारलेला आहे की त्यांनी दुसऱ्यांचं जीवन सुधारण्यासाठी, इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग, आपण काहीतरी चांगली गोष्ट केली आहे का किंवा नाही. तर वाचकांनी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच्यातून त्या वाचकाला त्याचं उत्तर देखील मिळणार आहे. इट इज अप टू यू वेदर यू हॅव अर्न अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आपण चांगलं भविष्य मिळवलं, कमावलं किंवा नाही, तर हे आपल्या त्या कृतीतून आपल्याला समजणार आहे. Therefore, one should consider one's action and deeds carefully. आणि म्हणून आपण जी काही कृती करतो, आपण जे वागतो, आपण जे काही कार्य करतो, तर ते आपण अत्यंत काळजीपूर्वक केलं पाहिजे. अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि आपलं भविष्य उज्ज्वल चांगलं राहण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग, नियोजन केलं पाहिजे की ज्यामुळे आपलं भविष्य हे सुधारू शकेल किंवा उज्ज्वल होऊ शकेल. आता आपण बघूया की ह्या कवितेत कवीने काय म्हटलेलं आहे. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. आपण आपला उद्या कमावला का. आता इथे अर्न म्हणजे कमावणे.
आता कुठलीही गोष्ट कमवायची म्हटली की त्याला खूप मेहनत लागते किंवा प्रयत्न करावे लागतात आणि यातून आपण जी गोष्ट कमावतो किंवा मिळवतो ती आपल्याला आनंद आणि समाधान देणारी असते. मग आता अर्न ह्या शब्दाचा अर्थ मिळवणे किंवा कमावणे असा आहे. पण इथे आपल्याला या संपूर्ण कवितेमध्ये अर्न म्हणजे कमावणे, इथे पैसा कमावणे या उद्देशाने या शब्दाचा अर्थ आपण घ्यायचा नाही. इथे अर्न म्हणजे मिळवणे. आता आपल्याला उद्या मिळवायचं आहे, आपल्याला उद्या कमवायचं आहे, म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या ज्या काही ॲक्शन्स डीड्स म्हणजे आपण ज्या काही कृती करतो, आपण जे काही कार्य करतो, तर त्या माध्यमातून आपण एक प्रकारे लोकांची मदत करतो, लोकांना आनंदित करण्याचा प्रयत्न करतो आणि ही जी सवय आहे आपल्या स्वभावातली ही आपण निर्माण केली पाहिजे. आता दुसऱ्याला आनंदित करणं, दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याविषयी एखादी चांगली गोष्ट करणं ही माणसाच्या मनाला प्रचंड समाधान देणारी गोष्ट आहे. आणि म्हणून एडगर गेस्ट यांनी या कवितेमध्ये प्रत्येक वाक्यामध्ये प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वाचकांनी तो प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायचा आहे आणि मग त्या मनामध्ये जर त्यांना पॉझिटिव्ह उत्तर मिळालं, सकारात्मक उत्तर मिळालं, तर आपण आपला उद्या कमावला म्हणजे वी हॅव अर्न आवर टुमॉरो असं समजायचं. आणि जर त्याचं उत्तर निगेटिव्ह मिळालं तर आपला दिवस वाया गेला किंवा वी हॅव नॉट अर्न आवर टुमॉरो, तर असा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. म्हणजे आपल्याला आपलं करिअर डेव्हलप करायचं असेल, आपली इमेज निर्माण करायची असेल, समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करायची असेल, मानसन्मान वाढवायचा असेल, तर आपल्याला माणसांशी अत्यंत व्यवस्थित वागलं पाहिजे. त्यांच्यासोबत आपण जे काही व्यवहार करणार आहोत, जी काही कृती करणार आहोत, ती आपली चांगल्या पद्धतीची पॉझिटिव्हिटी असलेली, सकारात्मकता असलेली असली पाहिजे. कारण शेवटी माणसांच्या समाजात जगत असताना, माणसांशी संवाद साधत असताना किंवा माणसांशी व्यवहार करत असताना तर आपण आपल्या मनामधल्या आपण ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपले जे काही विचार आहेत, आपलं जे काही बोलणं आहे, तर ते अत्यंत व्यवस्थित असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. म्हणजे आपण जर निगेटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने इतरांशी व्यवहार केला, इतरांशी आपण वागलो किंवा आपण तसा स्वभाव प्रदर्शित केला, तर त्याचं इम्प्रेशनही वाईट जातं आणि परिणामी आपल्याला मनस्तापच होतो किंवा दुःखच होतं. यातून आपल्याला समाधान मिळत नाही, त्यातून आपल्यामध्ये आक्रोशाची, रागाची, द्वेषाची भावना निर्माण होते. आणि म्हणून आपण सकारात्मक पद्धतीनेच वागलं पाहिजे, हा आग्रह एडगर गेस्ट यांचा या कवितेमध्ये. आणि खरोखर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला मदत होते, हे या कवितेतनं एक संदेश स्वरूपात कवीला सांगायचं आहे. तर आपण बघूया पहिला पॅराग्राफ. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. बघा, कवीने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे टू क्रिएट इंटरेस्ट अमंग द रीडर्स ही हॅज आस्क्ड सो मेनी क्वेश्चन्स टू द रीडर्स. म्हणजे प्रश्नामुळे काय होतं की वाचकांच्या मनात एक इंटरेस्ट निर्माण होतो, क्युरिओसिटी निर्माण होते आणि ते त्या जिज्ञासेमुळे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. तुमच्यामुळे असा कोण आहे? तुमच्यामुळे म्हणजे यू म्हणजे कोण? रीडर, वाचक. तर तुमच्यामुळे असा कोणी एखादा व्यक्ती आहे का की तो आनंदित झाला? थोडक्यात आपण इथे आपले एटिकेट, मॅनर्स पाळले पाहिजेत की आपण बोलताना आपल्या बोलण्यामुळे एखादा माणूस सुखावला असेल, आनंदित झाला असेल, तर त्याच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे, त्याचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो आपल्याला समाधान देणारा असतो. आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे की दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जर आपल्यामुळे निर्माण झाला तर त्याच्यामधले आणि आपल्यामधले जे संबंध आहेत किंवा जे रिलेशन आहेत ते चांगल्या प्रकारे विकसित व्हायला मदत होते.
आणि म्हणून पहिलाच प्रश्न वाचकाने विचारलेला आहे, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास दिस वे. म्हणजे तुम्ही जाताना येताना जो कोणी व्यक्ती तुम्हाला भेटेल तर त्या व्यक्तीशी आपण आनंदाने बोललं पाहिजे, त्याला ग्रीट केलं पाहिजे. आता ग्रीट म्हणजे अभिवादन करणे, म्हणजे जसं आपण हॅलो, हाय, गुड मॉर्निंग किंवा नाईस टू मीट यू. तर या पद्धतीचे आपण जे हॅपी एक्सप्रेशन्स आहेत ते कोणीही भेटलं तर आपण वापरले पाहिजेत की जेणेकरून त्याच्या मनाला तो आनंद होईल. डज दुसरा प्रश्न बघा, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. कोणाला तुम्ही आठवता का की दॅट यू स्पोक टू हिम टुडे, की ज्याच्याशी तुम्ही बोललात, ज्या व्यक्तीशी तुम्ही बोललात त्या व्यक्तीला तुमचं बोलणं आठवतं का. बघा, एखाद्या व्यक्तीने जर काही चांगला विचार मांडला, चांगली मदत केली, चांगला सल्ला दिला असेल तर त्याबद्दल साहजिक आहे की त्या व्यक्तीला तुमची आठवण येते. आणि म्हणून डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे, म्हणजे आपलं बोलणं कसं असलं पाहिजे की दुसऱ्याच्या स्मरणात राहिलं पाहिजे, आठवणीत राहिलं पाहिजे. आणि हे बोलणं की ज्या व्यक्तीच्या आठवणीत राहतं तो नेहमी आपली आठवण काढतो, आपल्याविषयी बोलतो. म्हणजे कसं बोलतो, चांगलं बोलतो. लक्षात घ्या, आपलं चांगलं बोलणं त्याच्या स्मरणात राहिलं पाहिजे, वाईट बोलणं नव्हे. कारण वाईट बोलण्याने माणसं बदनाम होतात, चांगलं बोलण्याने माणसं सुखावतात. आणि म्हणून आपलं जे चांगलं बोलणं आहे कोणाच्या स्मरणात राहिलं का, आपली चांगली आठवण कोणाच्या स्मरणात राहिली का, हे महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आता इथे कवीने आपल्याला म्हणजे दिवसाचं प्रमाण दिलंय. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, आजचा दिवस जवळजवळ संपलेला आहे. मग प्रत्येक दिवसाचा हिशोब या ठिकाणी कवीने मांडलेला आहे की दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. टॉयलिंग टाइम म्हणजे काय, टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. म्हणजे दिवसभरामध्ये जे मेहनतीचे तास असतात, कामाचे, शारीरिक कामाचे, बौद्धिक कामाचे जे तास असतात ते संपलेले आहे. थ्रू म्हणजे संपणे, ओव्हर म्हणजे पण इथे संपणे. दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकच आहे, ज्याला इंग्रजीमध्ये टॉटॉलॉजी हा अलंकार म्हणतात. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. दिवस संपलेला आहे, दिवसाचे कामाचे तास संपलेले आहेत. मात्र दिवस संपल्यानंतर आपल्याला स्वतःच्या वागण्याचं मूल्यमापन करायचं आहे की आपण आज दिवसभरामध्ये कोणाशी कसं वागलो, किती चांगलं वागलो, किती वाईट वागलो. तर आपल्याला याचं आत्मपरीक्षण करायचं आहे, सेल्फ इंट्रॉस्पेक्शन करायचं आहे. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. तुमच्याविषयी कोणी काइंडली वर्ड, नम्रतेचा, दयाळूपणाचा शब्द कोणी उच्चारला का, कोणी तुम्हाला आज कोणी चांगलं म्हटलं का, याचा आपण जर विचार केला तर याचं उत्तर आपल्याला केव्हा सकारात्मक मिळेल, जेव्हा आपण दुसऱ्याविषयी काही चांगलं केलं असेल, दुसऱ्याला आपण मदत केली असेल, दुसऱ्याला आपण आनंदित केलं असेल तर आपल्याला हे सगळं आठवेल. आणि म्हणून प्रत्येक दिवस आयुष्यातला हा इतका अनमोल आहे, इतका प्रेशियस आहे की त्या दिवसामध्ये आपण काहीतरी चांगलं काम कोणाच्या तरी बाबतीत केलं पाहिजे, असं कवीचं वाचकांना आव्हान. तरच आपलं भविष्य हे चांगलं घडू शकतं, तरच आपल्या भविष्यामध्ये सुधारणा घडू शकते. म्हणजे समाजामध्ये चांगलं वागणं म्हणजे सकारात्मक वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे यामुळे समाज जीवनही घडतं, समाजातल्या माणसांमध्ये सुद्धा सुधारणा होते आणि आपल्यामध्येही सुधारणा होते. आणि ही सुधारणा आवश्यक आहे जर समाजामधलं जीवन स्वच्छ, आनंदित आणि निकोप राहायचं असेल, समाजामधले वाद कमी करायचे असतील, तंटे सोडवायचे असतील, समाज भांडणमुक्त करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टींचा एटिकेट, मॅनर्स, आपल्या बोलण्याची वागण्याची पद्धत, आपली कृती, कार्य करण्याची शैली
आपली वृत्ती म्हणजे आपण दुसऱ्यांना मदत करण्याची असलेली वृत्ती, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायला पाहिजे. आता इथे आपण शक्य तेवढ्या पद्धतीने चांगलं वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता इथे कवीचं असं म्हणणं आहे की इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड फॉर यू, म्हणजे कोणी अशी व्यक्ती आहे की जी तुमच्याविषयी खूप नम्रतेने शब्द तिने काढला असेल किंवा उच्चारला असेल, तर आपल्या वागण्यामध्ये सुद्धा या गोष्टी आल्या पाहिजे. आता इथे माफक अपेक्षा अशी आहे की समाजाची काही आपल्याकडनं खूप मोठी अपेक्षा नसते, पण आपण आपल्या स्वभावामध्ये चांगले बदल घडवले तरी समाजाला वाटतं की ही व्यक्ती चांगल्या स्वभावाची आहे किंवा ही व्यक्ती चांगली आहे. इतकी जरी आठवण लोकांमध्ये आपली असली तरी आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो असं म्हणायला काही हरकत नाही. आपण आपलं भविष्य चांगल्या प्रकारे घडवलं असं म्हणायला काही हरकत नाही. पुढचा पॅराग्राफ बघा. डीड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. आता साधी गोष्ट आहे, व्हेरी सिम्पल थिंग, की आपला मित्र जर आपल्याला भेटला आणि आपण त्याला आनंदाने अभिवादन केलं का? चीअरफुल ग्रीटिंग म्हणजे आपण त्याला हाय, हॅलो, म्हणजे त्याच्याशी आपण चांगल्या पद्धतीने अभिवादन केलं का? आपण चांगल्या प्रकारे एटिकेट मॅनर दर्शवले का? म्हणजे आता मित्र म्हटला की मग अनेक द्वेष, राग, रुसवे फुगवे असतात. त्याच्यामुळे कदाचित आपला त्याच्याशी जो कम्युनिकेशनचा जो भाग आहे किंवा त्याच्याशी संभाषण साधण्याचा जो भाग आहे, तर त्याचा परिणाम आपल्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे होऊ शकतो. तर आपल्या मित्राशी आपण चीअरफुली, आनंदाने वागलो का, बोललो का, हे महत्त्वाचं आहे. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग. बघा, आपल्या मित्राशी आपलं किती भांडण झालं, किती तो वाईट वागला, किती त्याने आपल्याला मदत केलेली नसेल किंवा काही असेलही, पण आपण त्याच्याशी चीअरफुली, आनंदाने वागण्याचा प्रयत्न केला का? बघा, ह्या गोष्टी सुरूच असतात आयुष्यामध्ये. निगेटिव्ह थिंग्स भरपूर आहेत, पण निगेटिव्ह थिंग्सवर मात करून आपल्याला पॉझिटिव्हली वागायचं आहे, पॉझिटिव्हली बोलायचं आहे, पॉझिटिव्ह जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण निगेटिव्हिटी ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असतेच आणि ती दर्शवलीच पाहिजे असं नाही. आणि ती दर्शवणे काही फायदा नाही, कारण त्याच्यामुळे उलट नुकसानच होतं, त्याच्यामुळे फायदा होत नाही. म्हणून निगेटिव्हिटी आपण बाजूला सारून त्याच्यावर कंट्रोल करून किंवा मात करून आपण पॉझिटिव्हिटी स्वीकारली पाहिजे. म्हणजे तुम्ही किती टेन्शनमध्ये असाल, कितीही प्रेशरमध्ये असाल, तरी आपला जो गुड नेचर, चांगला स्वभाव आहे तो सोडायचा नाही. आपल्या वागण्यातला जो काही एटिकेट मॅनर्स आहे तो आपण सोडायचा नाही. त्याला आपण सॉफ्ट स्किल असं म्हणूया. की डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. दुसरा प्रश्न आहे, ऑर चर्लिश शॉर्ट हॉडी. चर्लिश म्हणजे रूड, उद्धट, उर्मटपणे वागलात का? हॉडी म्हणजे असा उच्चार आहे की त्यांना उर्मटपणा दर्शवला जातो. हॉडी म्हणजे इनफॉर्मल अँड इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. म्हणजे आपल्या मित्राला सतवायचं म्हणून, त्याला काहीतरी दुखवायचं म्हणून, त्याला वेदना किंवा त्रास होईल अशा पद्धतीने आपण बोललो का? आपल्या स्वभावात उर्मटपणा होता का? अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. आणि उर्मटपणे आपण त्याला बोलून आपण गर्दीमध्ये अदृश्य झालात का? थ्रॉंग म्हणजे क्राऊड और ह्यूज नंबर, गर्दी. व्हॅनिश म्हणजे अदृश्य होणे. म्हणजे आपण काय करतो की सहज आपल्याला रस्त्याने जाता जाता आपला मित्र भेटला तर आपण कमीत कमी त्याला आनंदाने ग्रीट केलं पाहिजे, आनंदाने आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. आणि जर काही माणसं उर्मटपणे त्याला काहीतरी टॉन्ट मारून किंवा काहीतरी अनादरयुक्त शब्द वापरून जर तर गर्दीत पसार होत असतील, तर अशा बोलण्याने त्या मित्राला असं वाटेल, वाईट वाटेल की अरे आपण तर याच्याशी वाईट बोललो नाही आणि तरी हा आपल्याशी कशा पद्धतीने ग्रीटिंग करतो किंवा कशा प्रकारे तो आपल्याला अभिवादन करतो किंवा आपला एक प्रकारे अवमान करतो. तर यामुळे सुद्धा, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा आपली इमेज कशी खराब होते हे कवीने सांगितलेलं आहे. म्हणून डोंट बी ऑलवेज रूड, म्हणजे आपण कधीही इम्पोलाईट, असभ्यपणे वागलं म्हणजे नाही पाहिजे. तर डोंट बी रूड ऑलवेज, डोंट बी इम्पोलाईट विथ एनी ऑफ फ्रेंड वाईल
your friend is passing away, you should always speak nicely with him, greet him nicely, and this positivity will give you an energy to live your life. शेवटी सकारात्मक पद्धतीने जगण्यामुळेच आपल्याला जीवनामध्ये एनर्जी मिळते. नकारात्मक पद्धतीने उलट आपली एनर्जी कमी होते, कारण त्याच्यामुळे आपल्याला खूप टेन्शन निर्माण होतात, खूप समस्या निर्माण होतात आणि मग आपल्यालाच खूप ताण होतो आणि परिणामी आपलं जे लाईफ आहे ते खराब होतं, स्पॉइल होतं. आणि म्हणून कवी असं म्हणतात की ग्रीट ॲटलिस्ट समबडी हॅपीली. किमान अपेक्षा आहे बघा, इथे खूप मोठी अपेक्षा नाही आहे. म्हणजे तुम्ही खूप मोठी मदत करा अशी अपेक्षा नाही, तुम्ही काही खूप मोठ्या गोष्टी करा अशा अपेक्षा कवीची बिलकुल नाही. आपण काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपल्या वागण्यातल्या असतात, बोलण्यातल्या असतात, आपल्या कृतीतल्या असतात, तर त्या आपल्या स्वभावातनं कृतीतनं दर्शवल्या पाहिजे. व्हेअर यू सेल्फिश, प्युअर, सिम्पल अँड सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे. आता प्रत्येक प्रश्नामध्ये कवीने आपल्याला इथे 2 ऑप्शन दिले. वेअर यू सेल्फिश, तुम्ही स्वार्थी होता का, अँड सिम्पल आणि साधेपणाने वागलात का, ॲज यू रस्ट अलॉंग द वे, जेव्हा तुम्ही रस्त्याने जात असता. वेअर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे, or is someone mighty grateful for a deed you did today. आता इथे आपल्याला 4 प्रश्न या पॅराग्राफमध्ये दिलेले आहेत, या स्टांजामध्ये दिलेले आहेत. 4 प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे आपलं ग्रीटिंग्स, म्हणजे आपलं अभिवादन, आपल्या दुसऱ्याशी बोलण्याची पद्धत कशी होती. दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारले की आपण उर्मटपणे वागलो का, आणि उर्मटपणे वागून आपण गर्दीमध्ये अदृश्य झालो का. तिसरा प्रश्न वेअर यू सेल्फिश, आपण स्वार्थी आहात का. आपल्या वागण्यामध्ये जर आपण स्वार्थी असाल तर आपल्या बोलण्यामध्ये चांगलेपणा येणार नाही, कारण आपण जे स्वार्थी वृत्ती जी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये राखून ठेवण्याची प्रवृत्ती असते, ज्याच्यामध्ये मनमोकळेपणा नसतो, फ्री ऑफ माइंड नसतं, तर यामुळे जो काही संकुचितपणा आपल्या स्वभावात निर्माण होतं, तर त्यामुळे आपल्या मनातनं स्वाभाविक आहे की चांगले शब्द प्रकट होणं मुश्किल आहे. आणि म्हणून व्हेअर यू सेल्फिश, तुम्ही स्वार्थी होता का, की प्युअर अँड सिम्पल, की अगदी निर्मळ स्वच्छ साधेपणाने तुम्ही अगदी मनमोकळ्यापणाने दुसऱ्याशी बोललेत किंवा दुसऱ्याला अभिवादन केलं. ॲज यू रस्ट अलॉंग द वे, जेव्हा तुम्ही गर्दीतनं चालतात जातात, जो कोणी व्यक्ती म्हणजे ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, जो कोणी तुम्हाला भेटेल तर त्याच्याविषयी तुम्ही कशा पद्धतीने वागलात, कशा पद्धतीने बोललात, हे महत्त्वाचं आहे. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. आता चौथा प्रश्न थोडासा म्हणजे या पॅराग्राफमध्ये जो चौथा प्रश्न तो वेगळ्या पद्धतीचा आहे की इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड. डीड म्हणजे कार्य, काम. केवळ वागणं आणि बोलणंच नव्हे, तर आपण जे काही काम करतो, जी कृती करतो, त्या कामामुळे कोणी समाधानी झालेलं आहे का. ग्रेटफुल म्हणजे बीइंग सॅटिस्फाईड, म्हणजे आपल्या कामामुळे. आता समाजामध्ये आपण एकामेकांसाठी काम करत असतो आणि हे काम करत असताना आपण खरोखर दुसऱ्याला समाधान दिलं का. वेदर द अदर इज सॅटिस्फाईड विथ आवर वर्क, आवर डीड, आपण जे काही कार्य किंवा जी काही कृती केली त्याच्यातून इतरांना समाधान मिळालं पाहिजे. म्हणजे इथे कवीचं असं म्हणणं आहे की ही जी वृत्ती आहे वागण्यातली, बोलण्यातली, काम करण्यातली, ही प्रामाणिकपणे आपण केली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी, ऑनेस्टी असली पाहिजे. मग याच्यामुळे लोकांचंही मन जिंकता आलं पाहिजे, लोकांमध्ये आपली पॉझिटिव्ह इमेज निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आपल्या कार्यातनं, कृतीतनं दुसऱ्याला जर असमाधान मिळालेलं असेल, म्हणजे दुसरा माणूस काय करतो, मग आपल्याला दोष देतो, आपल्याला कोसतो, आपल्याविषयी तो वाईट बोलतो आणि मग त्यामुळे आपली समाजामधली प्रतिमा निगेटिव्ह होते. म्हणजे एक प्रकारे आपलं रेप्युटेशनही डाऊन होतं
आणि ह्या रेप्युटेशन डाऊन होण्यामुळे आपल्या कामावर सुद्धा विपरीत वाईट परिणाम होतो. हा अत्यंत मोठा गंभीर इशारा कवीने दिलेला आहे. आपलं काम चांगलं असेल, दुसऱ्याला समाधान देणारं असेल, तर आपल्याला लोक आपल्या कामाने ओळखतील. पण आपलं काम समाधान देणारं नसेल, आपलं काम जर वाईट असेल, बोगस असेल, किंवा आपण खूप म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करत असेल, तर लोक पुन्हा आपल्याला काम देणार नाही, किंवा लोक आपल्याला आपल्या वाईट कामाने ओळखत असल्यामुळे उलट आपल्या कामाची जी साखळी आहे ती निर्माण होणार नाही. म्हणजे समाजामध्ये जी इमेज आपल्याला क्रिएट करायची आहे ती चांगली इमेज आपल्याला क्रिएट करायची. म्हणून हिअर इज अ message of the poem that you should do a good deed, do a good work, and you should always be recognized by your good works, and good works always build up a good future and will give you a satisfaction. चांगल्या कामाने चांगलंच भविष्य घडेल आणि चांगल्या पद्धतीतच समाधान तुम्हाला मिळेल. वाईट कामाने वाईटच समाधान मिळेल, म्हणजे समाधान तर मिळणारच नाही, असमाधान मिळेल, आणि त्या वाईट कृत्यामुळे आपली इमेज खराब होते. मात्र समाजात आपल्याला आयुष्यभर जगायचं आहे, आणि आयुष्यभर जगताना आपण या गोष्टी कमावल्या नाहीत तर आयुष्यभर आपलं जे म्हणजे संपूर्ण लाईफ आहे, आपलं संपूर्ण आयुष्य हे खराब होतं. आणि हे खराब झाल्याने मग आपल्यामध्ये असमाधानाची वृत्ती निर्माण होते, अनेक निगेटिव्ह गोष्टी निर्माण होतात, आणि आपण आयुष्य आनंदाने जगू शकत नाही. म्हणजे ह्या अत्यंत छोट्याशा एटिकेट मॅनर्स पाळण्यासारख्या गोष्टी आहेत की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. नेक्स्ट पॅराग्राफ. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. आता रात्रीची वेळ आहे, जसा दिवस पार्टिंग विथ द डे, दिवस संपलेला आहे, दॅट स्लीपिंग फास्ट म्हणजे दिवस हा लवकर निघून जातो. बघा, दिवसाचे जे 12 तास असतात ते पटापट निघून जातात, पण ह्या वेळेमध्ये, ह्या काळामध्ये आपण काही चांगलं केलं आहे का? बघा, पुन्हा कवीने प्रश्न विचारला, दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी यू हॅव पास्ट. तुम्ही कमीत कमी सिंगल ब्रदर, एका तरी व्यक्तीला काही मदत केली आहे का की जो तुम्हाला भेटला, दॅट यू पास्ट. म्हणजे इथे अपेक्षा काय की तुम्ही सगळ्यात खूप साऱ्या लोकांना मदत करा असं नाही, एखाद्या व्यक्तीला तरी तुम्ही चांगली मदत केली का? इज सिंगल हार्ट, एखादा हृदय असं आहे का? रिजॉयसिंग ओवर व्हॉट यू डिड ऑर सेड, जे तुम्ही कृत्य केलं, जे काही काम केलेलं असेल, जी काही सेवा तुम्ही दिलेली असेल, किंवा तुम्ही काही बोलला असाल आणि त्या बोलण्याने दुसऱ्या व्यक्तीचं हृदय आनंदित झालं का, हे महत्त्वाचं आहे. रिजॉईस म्हणजे टू बी हॅपी. रिजॉईसिंग म्हणजे आपल्या बोलण्यातनं, आपल्या कामातून दुसऱ्या व्यक्तीला आनंद मिळाला का, हे महत्त्वाचं आहे. डज अ मॅन हू होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. असा कोणी माणूस की ज्याच्या आशा ह्या विरत चाललेला आहे. फेडिंग म्हणजे निस्तेज होणे. जो माणूस निराशेच्या दिशेने चाललेला आहे, अशा माणसाला तुम्ही धैर्य देण्याचं काम केलं का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक्स अहेड. आपण एखादा माणूस जो निराश होतोय, जो होपलेस पद्धतीच्या भावना, फिलिंग्स त्याच्या मनामध्ये आहे, अशा माणसाला तुम्ही कमीत कमी धाडस, धैर्य देण्याचं काम केलं का? बघा, हे सुद्धा महत्त्वाचं असतं की ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो, ॲडवायझिंग म्हणतो, सपोर्ट करणं म्हणतो. तर एखाद्याच्या वाईट परिस्थितीमध्ये, निराश परिस्थितीमध्ये आपण त्याला धाडस किंवा धैर्य देणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे कवीने सांगितलेलं आहे. कारण समाजात अशी माणसं असतात ना, एखादा निराश व्यक्ती असेल की त्याला आणखीन निराशेमध्ये लोटण्याचा, आणखीन त्याची जर वाईट परिस्थिती असेल त्याची आणखीन जास्त वाईट परिस्थिती कशी होईल, अशा वृत्तीची सुद्धा माणसं समाजात असतात हो. आणि म्हणून अशा वृत्तीऐवजी, अशी निगेटिव्हिटी ठेवण्याऐवजी, जर एखादा व्यक्ती निराश असेल, त्याच्या जर आशा ह्या विरणाऱ्या असतील, निस्तेज होणाऱ्या असतील, तो जर
निराश असेल अशा व्यक्तीला धाडस किंवा धैर्य देण्याचं काम आपलं आहे. आणि म्हणून कधीही कोणालाही चांगला सल्ला देणं, चांगलं मत देणं, चांगला विचार मांडणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे धैर्य देणं, सपोर्ट करणं ही सुद्धा एक चांगली कृती आहे असं कवीला म्हणायचं आहे. आता या चारही ओळींमध्ये कवीने पुन्हा वाचकांना म्हणजेच आपल्याला 4 प्रकारचे प्रश्न विचारले आहे की जसा दिवस संपतो, जशी रात्र होते आणि मग रात्री आपण स्वतःच्या मनाला आत्मपरीक्षण करून विचारलं पाहिजे की आपण आज दिवसभरामध्ये काय चांगलं काम केलं, आपला आजचा दिवस यशस्वी होता का. तर मग आपण कोणाला चांगली मदत केली का, हेल्प म्हणजे मदत करणे, की जो कोणी व्यक्ती आपल्याला भेटला सिंगल ब्रदर त्याला आपण मदत केली का, आपण कोणाचं हृदय आनंदित केलं का, कोणाला आनंद होईल अशा पद्धतीने आपण वागलो का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. किंवा आपण एखादा निराश होत चाललेल्या माणसाला धैर्य देण्याचं काम केलं का, म्हणजे धाडस त्याच्यामध्ये एक प्रकारे उमेद जीवन जगण्याची निर्माण केली का. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या सकारात्मक पद्धतीने वागण्याच्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्या आपण आपल्या जीवनामध्ये पाळल्या पाहिजे. लास्ट पॅराग्राफ, डिड यू वेस्ट अ डे. बघा कवी म्हणतोय आपण आपला दिवस वाया घालवला का, लूज इट, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड. आपण आपला दिवस चांगला घालवला की सोअरली म्हणजे दुःखाने घालवला. सोअरली म्हणजे गिव्हिंग पेन्स टू अदर्स, इतरांना वेदना देणे. स्पेंड म्हणजे इथे घालवणे किंवा खर्च करणे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा किती प्रेशियस आहे, अनमोल आहे, म्हणजे आपलं लाईफ किती व्हॅल्युएबल आहे हे या ठिकाणी कवीला अधोरेखित करायचं आहे की आपला आजचा दिवस वाया गेला की सत्कारणी लागला, चांगला गेला की वाईट गेला, आपण पॉझिटिव्हली वागलो की निगेटिव्हली आपण आपल्या कृतीतनं कोणाला तरी दुखावण्याचा प्रयत्न केला. आत्मपरीक्षण आपण करायचं आहे. आणि अशा ह्या वागण्यामध्ये आपल्याला निश्चित लक्षात येतं की काही वेळेला आपल्याकडनं चुका होतात, काही वेळेला आपल्याकडनं चुकीची कृती होते. तर ह्याची आपण नक्की सुधारणा केली पाहिजे, त्याचं आपण परिमार्जन केलं पाहिजे. आणि म्हणून डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. आपण ट्रेल म्हणजे अशी परंपरा सुरू ठेवली पाहिजे की डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस. आपण नम्रपणा, दयाळूपणा याची एक साखळी निर्माण केली का. ट्रेल मीन्स चेन ऑर किंवा आपण त्याला म्हणूया स्ट्रीम. अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंटमेंट म्हणजे आपण एखाद्याच्या मनावर असमाधानाचा व्रण निर्माण केला की दयाळूपणाची एक साखळी निर्माण केली. म्हणजे आपण दुसऱ्याशी नम्रपणे वागलं तर दुसराही त्या इतर माणसांची नम्रपणे वागेल. म्हणजे ही एक वागण्यातली साखळी असते. ॲज यू क्लोज युअर आयज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. आणि डोळे बंद केल्यानंतर, स्लंबर म्हणजे झोपणे किंवा आपण जेव्हा रात्री झोपतो आणि आपले डोळे मिटतो, तर डोळे मिटल्यानंतर आपल्या मनाच्या अंतरंगामध्ये आपण डोकावून पाहिलं तर डू यू थिंक दॅट गॉड वुड से म्हणजे आपला जो परमात्मा आहे, आपल्या मनातला जो देव आहे तो जणू आपल्याला विचारेल. वुड यू थिंक दॅट गॉड वुड से. आणि तो आपल्या अंतर्मनातला जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारेल. यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. म्हणजे तो सांगेलही. म्हणजे आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला की माझा दिवस सत्कारणी लागला की वाया गेला, किंवा मी नम्रपणाची एक साखळी पद्धत समाजात निर्माण केली की असमाधानाचा व्रण समाजामध्ये मी पेरला. तर हे जेव्हा आपण आपल्या मनाला आपण विचारणार आहोत तेव्हा जणू आपल्या मनातला परमेश्वर आपल्याला सांगेल, आपली सचत विवेक बुद्धी आपल्याला सांगेल की हो तू उद्याचा दिवस कमावलेला आहे. शिवाय अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. ज्या पद्धतीने तुम्ही आज काम केलेलं असेल ते जर चांगलं असेल, सत्कारणी लागलेलं असेल, दुसऱ्याला समाधान देणारं असेल, दुसऱ्याला मदत करणारं असेल,
दुसऱ्यामध्ये नम्रपणाची भावना निर्माण करणारी असेल, असं जर चांगलं काम केलं असेल तर तुम्ही उद्याचा दिवस कमावलेला आहे, कमावणे मिळवलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कामात सुधारणा केली, स्वभावात बोलण्यात सुधारणा केली आणि त्याचा फायदा परत तुम्हाला उद्या होणारच आहे. म्हणजे स्वार्थी वृत्तीने वागलं तर आपल्याला इतर गोष्टींचे बरंच नुकसान होतं आणि म्हणून थोड्या फार प्रमाणात का असेना आपण चांगली गोष्ट केली पाहिजे, पॉझिटिव्हली आपण वागलं पाहिजे. म्हणजे इथे खूप मोठी अपेक्षा कवीला नाही आहे, थोड्याफार प्रमाणाच्या शब्दाचा अर्थच असा आहे की समाजामध्ये बोलताना, वागताना, कृती करताना आपण जे काही कराल ते पॉझिटिव्हली, सकारात्मक पद्धतीने, आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या शक्तियुक्तीप्रमाणे आपण ते केलं पाहिजे. कारण निगेटिव्ह फ्रेम ऑफ माइंड ही आपल्याला चांगला परिणाम देणार नाही. तर छोटीशी पण सुंदर, प्रेरणा देणारी, प्रोत्साहन देणारी ही कविता आहे. या कवितेतून आपल्याला एकच बोध, एकच संदेश असा घ्यायचा आहे की आपल्या वागण्यात, बोलण्यात, कृतीमध्ये खूप सकारात्मकता ठेवा, निगेटिव्हिटी ठेवू नका. कारण निगेटिव्हिटी ठेवल्याने तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटीज निर्माण होईल, आपलं जे फ्युचर आहे ते ब्राईट असणार नाही. सकारात्मकता ठेवल्याने आपल्या जीवनामध्ये उज्ज्वलता, जी प्रखरता येते, जी प्रगती होईल ती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यासाठी आपण पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडनेच जगलं पाहिजे. हा एक कळकळीचा मॅसेज ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. तर आपण ही जी कविता आहे या ठिकाणी संपवलेली आहे. तर ही जी कविता आहे ही साधारण 4 जवळजवळ प्रत्येक पॅराग्राफमध्ये आपल्याला प्रश्नांनीच त्याची सुरुवात दिसते आणि हे प्रश्न वाचकानेच स्वतःला विचारायचे आहे आणि वाचकानेच त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. 4 पॅराग्राफ ह्या कवितेमध्ये, 4ही पॅराग्राफ हे आपल्याला अंतर्मुख करणारे, आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे, हे निश्चित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी कविता आहे ही या ठिकाणी संपवलेली आहे. तर मला आशा आहे की आपल्याला ही कविता समजली असेल आणि त्यानुसार आपल्यामध्ये आपण परिवर्तन घडवून आणणार, खरोखर आपल्याला त्याचा फायदाच होईल. तर मी या ठिकाणी थांबतोय. तर पुन्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय एव्हरीवन. थँक्यू.